नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील घोगे. इयत्ता 12वी कॉमर्स चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 3 कर्जरोख्यांची विक्री हा भाग आपण पाहत आहोत. पाठीमागल्या गेल्या व्हिडिओमध्ये आपण 4.211 हा भाग पाहिलेला आहे. इथं आपण कर्जरोखे विक्री संबंधाचा नियम हा चौथा मुद्दा हा पाहत आहोत. त्यामध्ये 4.1 झालेला आहे, 4.11 हा सुद्धा झालेला आहे. आज आपल्याला पान नंबर 66 वरती 4.1.2 हा भाग पाहायचा आहे. यामध्ये कंपनी नियम 2014, भाग भांडवल आणि कर्जरोखे नियम 18 नुसार तरतुदी पाहायच्या आहेत. कंपनी कायदा, मूळ कंपनी कायदा 1956 आहे. या मूळ कंपनी कायदा 1956 मध्ये 2014 साली बदल केलेला आहे. 2013 साली नवीन कायदा कंपनीचा अस्तित्वात आलेला आहे. या 2013 कायद्यामध्ये कंपनी नियम 2014 साली बदल केलेला आहे. 2014 मध्ये नियम क्रमांक 18 नुसार खालील तरतुदी भाग भांडवलासंबंधात आणि कर्जरोखे संदर्भात नमूद केलेले आहेत. यामध्ये जेव्हा कंपनी सुरक्षित कर्जरोख्याची विक्री करणार असेल, अशावेळी कंपनीला वरील नियम 18 नुसार खालील अटी व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला आकडा आहे एक मिनिट. त्यामध्ये पहिला आकडा आहे, इथं पहा, सुरक्षित कर्जरोख्याचा कालावधी. जर एखाद्या कंपनीला सुरक्षित कर्जरोखे विकायचे असतील तर त्या कर्जरोख्यांची परतफेड किती वर्षामध्ये परत करणे गरजेचं आहे, ही याची तरतूद यामध्ये देण्यात आलेली आहे. सर्व सुरक्षित कर्जरोख्याची परतफेड कर्जरोख्याची विक्री केल्याच्या तारखेपासून 10 वर्षात केली पाहिजे. जर एखाद्या कंपनीने सुरक्षित कर्जरोखे विकली असतील तर त्यांची परतफेड कर्जरोखे वाटप केल्याच्या तारखेपासून 10 वर्षाच्या आतमध्ये ही कंपल्सरी केलीच पाहिजे. जर पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपन्या काही असतील, पायाभूत सुविधा म्हणजे ज्यामुळे देशाचा विकास होतो, त्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यासाठी काही विशेष सवलत देण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ लोखंड पोलाद उद्योग यावरती देशाचा आर्थिक विकास किंवा औद्योगिक विकास हा मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. अशा कंपन्यांसाठी काही विशेष सवलती, विशेष सूट देण्यात आलेली आहे. यामध्ये सुद्धा जर पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या जर काही कंपन्या असतील तर अशा कंपन्यांनी कर्जरोखे विक्रीस काढले तर त्यांना 30 वर्षापर्यंतच्या कालावधीपर्यंतचे कर्जरोखे विकता येतात. 30 वर्षापर्यंत कालावधी, 30 वर्षानंतर सदर कर्जरोख्यांची परतफेड सदर कंपन्यांनी केली तरी चालू शकते. मात्र त्यासाठी कंपनी व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने यांनी मान्यता दिली पाहिजे. यांची मान्यता सदर कंपन्यांना असणं गरजेचं आहे. तरच अशा कंपन्याला 30 वर्षाच्या कालावधीसाठी कर्जरोख्यांची विक्री करता येते. तर इतर कंपन्यांसाठी कर्जरोख्यांची विक्री ही फक्त 10 वर्षासाठीच करता येते.
इतर कंपन्यांनी 10 वर्षात कर्जरोख्यांची परतफेड केली पाहिजे. मात्र पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी कर्जरोख्याची परतफेड 30 वर्षाच्या कालावधीमध्ये केली तरी चालू शकते. मात्र अशा वेळी सदर पायाभूत कंपनीला कंपनी व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली गेली पाहिजे. त्यानंतर आपण दुसरा आकडा पाहत आहोत, मालमत्तेवर बोजा निर्माण करणे. कंपनीला तिच्या मालमत्तेवर किंवा तिच्या दुय्यम किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करता येतो. एखादी कंपनी जर कर्जरोखे विकत असेल तर सदर कंपनीला कर्जरोखे विकण्यासाठी कंपनीच्या एखाद्या मालमत्तेवरती बोजा निर्माण करून कर्जरोखे विकता येतात. कर्जरोखे विक्रीचे संपूर्ण मूल्य व व्याज देण्यासाठी बोजा निर्माण केल्या जाणाऱ्या मालमत्तेचे मूल्य योग्य असले पाहिजे. बोजा निर्माण करायचा असेल तर सदर मालमत्तेचं मूल्यसुद्धा योग्य असलं पाहिजे. समजा 10 कोटीचे कर्जरोखे विकायचे असतील तर कंपनीची एखादी मालमत्ता 10 ते 15 कोटी मूल्याची असली पाहिजे, तरच योग्य तारण योग्य मूल्य होईल. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने हमी दिलेल्या सरकारी कंपनीने सुरक्षित कर्जरोख्याची विक्री केल्यास आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची आवश्यकता नाही. जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने हमी घेतली असेल, एखादी सरकारी कंपनी असेल, उदाहरणार्थ वितरण, विद्युत महामंडळ ही एक सरकारी कंपनी, अशा कंपन्याला जर कर्जरोख्यामार्फत भांडवल उभा करायचं असेल तर कर्जरोखे विक्रीची हमी किंवा कर्जरोखे परतफेडी रकमेची हमी केंद्र सरकारने घेतली असेल किंवा राज्य सरकारने परतफेडीची हमी घेतली असेल तर अशा कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला नाही तरी चालू शकतं किंवा बोजा निर्माण करण्याची आवश्यकता नाही. कारण ह्याला सिक्युरिटी ही सरकार देत असतं. सरकार या घटनेला जबाबदार असतं. या सरकारी कंपनीने कर्जरोखे विकले तर परतफेडीची जबाबदारी ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकार घेत असल्या कारणाने अशा कंपनीला स्वतःची मालमत्ता तारण देण्याची आवश्यकता राहत नाही किंवा बोजा निर्माण करण्याची आवश्यकता राहत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरी तरतूद आहे कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक. एखाद्या कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करायची असेल तर विश्वस्त नेमले गेले पाहिजेत. विश्वस्त म्हणजे काय? कर्जरोखेधारक आणि कंपनी यांच्यामधील विश्वासार्थ ज्या व्यक्ती असतात त्यांना विश्वस्त असं म्हणतात. विश्वस्त या संस्था भारतात कार्यरत आहेत. माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करावी लागते. माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे वाटपापासून 60 दिवसाच्या आत कंपनीला कर्जरोखे विश्वस्त करार करून घ्यावा लागतो. या करारात कंपनी आणि विश्वस्त यांना मान्य असलेल्या नियम व अटींचा समावेश असतो. कर्जरोखे विश्वस्तांची या करारामध्ये कर्जरोखे विश्वस्तांची भूमिका स्पष्ट केलेली असते.
म्हणजे कंपनीला जर कर्जरोख्यामार्फत भांडवल गोळा करायचे असेल तर मध्यस्थांची नेमणूक करणे गरजेचं आहे. मध्यस्थ म्हणजे हे विश्वस्त असतात. कंपनी या विश्वस्तांच्या नावावरती कंपनीतील एखादी मालमत्ता तारण ठेवत असते आणि तारण ठेवून कर्जरोख्यांची विक्री करत असते. भविष्यकाळामध्ये कंपनीचं दिवाळं निघालं तर सदर विश्वस्त ही सदर कंपनीची मालमत्ता विकून सदर कंपनीच्या कर्जरोखेधारकांची पैसे परत करत असते. म्हणून कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची तरतूद आहे 4थी, कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे. ज्या कंपनीला कर्जरोखे विकून भांडवल गोळा करायचं असेल, दीर्घ मुदतीचं भांडवल गोळा करायचं असेल तर अशा कंपनीने प्रत्येक वर्षी होणाऱ्या नफ्यातून थोडासा नफा बाजूला काढून कर्जरोखे परतफेडीसाठी स्वतंत्र खातं उघडून किंवा कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणं गरजेचं आहे. दरवर्षी थोडा थोडा नफा बाजूला काढला जातो आणि हा जो नफा आहे हा नफा कर्जरोखे परतफेडीसाठी वापरला जातो. थोडक्यात आपल्याला काय कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नफ्यातून कर्जरोख्याची परतफेड करण्यासाठी कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करावा लागतो. आता हा परतफेड कर्जरोखे निधी किती असला पाहिजे याचीही तरतूद या 4थ्या कलमामध्ये दिलेली आहे. यामध्ये पहा, देय असलेल्या कर्जरोख्याच्या मूल्याच्या कमीत कमी 25% रक्कम कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते. आधीच पहा, समजा एखाद्या कंपनीने 10 कोटी रुपयाचे कर्जरोखे विकलेले आहेत तर कर्जरोखे परतफेड निधीमध्ये कमीत कमी 25% म्हणजे 2.5 कोटी रुपये हे शिल्लक असले पाहिजेत. त्या खात्यावरती म्हणजे परतफेड राखीव निधीमध्ये 2.5 कोटी रुपये शिल्लक ठेवले पाहिजेत. पुढील वर्षी 31 मार्चला ज्या कर्जरोख्यांची परतफेड करायची असते त्यासाठी कंपनीने प्रत्येक वर्षी 30 एप्रिलला कमीत कमी 15% गुंतवणूक किंवा ठेव स्वरूपात रक्कम ठेवली गेली पाहिजे. अशी रक्कम फक्त कर्जरोखे परतफेडीसाठीच वापरली पाहिजे. समजा कंपनीला दरवर्षी कर्जरोख्यांची परतफेड करायची असेल तर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या 30 एप्रिलला कर्जरोखे परतफेड निधीमध्ये कमीत कमी 15% रक्कम वर्ग करून ती रक्कम कुठेतरी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. किंवा ती रक्कम शेअर्समध्ये गुंतवली पाहिजे किंवा बँकेत FD केली पाहिजे. ही रक्कम जवळ ठेवली तरी चालू शकते किंवा सदरची रक्कम इतर कुठेही गुंतवणूक केली तरी चालू शकते. अशी जी रक्कम आहे दरवर्षी 31 मार्चला फक्त कर्जरोखे परतफेडीसाठीच वापरली पाहिजे. म्हणजे कर्जरोखे धारकांचं पैसे परत करण्यासाठी सदरची रक्कम वाटप केली गेली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला 4.1.2 कंपनी नियम 2014 भाग भांडवल आणि कर्जरोखे नियम 18 नुसार तरतुदी स्पष्ट करता येतील. थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल? कंपनी नियम 2014 मध्ये नियम 18 नुसार ज्या कंपनीला सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करायची असेल त्या कंपनीने या खालील 4 कायदेशीर तरतुदीचे पालन केलेच पाहिजे. पहिली तरतूद,
सुरक्षित कर्ज रोख्याचा कालावधी हेच या संदर्भात आहे. दुसरा नियम आहे मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याचा आहे, या संदर्भात तरतूद आहे. तिसरा नियम आहे कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करणे. चौथा नियम आहे कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे. तर अशा पद्धतीने आपल्याला 4.1.2 कंपनी नियम 2014 स्पष्ट करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. गुड बाय.